एक रेल्वे 90 किलोमीटर ताशी वेगाने धावत आहे. ती 15 मिनिटात किती मीटर अंतर पार करेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. हा प्रश्न सोडवायचा कसा विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात घ्या. अंतर बरोबर काय असतं, तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ यांचा गुणाकार म्हणजे अंतर एवढं आपल्याला माहित आहे. मग आता लक्षात घ्या, इथं वेग किती दिलेला आहे, तर वेग दिलेला आहे 90 किलोमीटर, हा ताशी वेग दिलेला आहे आणि वेळ किती दिलेला आहे, तर तो मिनिटामध्ये दिलेला आहे 15 मिनिट एवढा. मग आता इथं वेग ताशी आहे आणि वेळ जो आहे मिनिटामध्ये, तर हे असं चालेल का, तर नाही. एकक हे सारखे पाहिजे. मग इथं जर ताशी वेग असेल तर इथं वेळ सुद्धा आपल्याला तासामध्ये घ्यावं लागेल. मग या 15 मिनिटाचं रूपांतर आपल्याला आता तासामध्ये करायचं, तर आपण काय करणार, या 15 मिनिटाला भाग 60 ने देणार आहे. का, तर एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. मग याचं रूपांतर करताना आपल्याला 60 ने भाग द्यावा लागतो, मिनिटाचं रूपांतर तासात करा. आता हे झालं मिनिटाऐवजी तासामध्ये त्याचं रूपांतर झालं. ओके. मग आता इथं हे जर सोडवलं तर काय होईल, 15 एक 15, 15 चौक 60 आणि 4 ने 90 ला भाग दिला तर उत्तर बघा, 4 एक 4, 4 दुने 8, इथे 1 उरला 10 बनले, 4 दुने पुन्हा 2चा भाग दिला, 4 दुने 8, आता इथे 2 उरले, इथे 2 ला 4 ने भाग जात नाही म्हणून इथे दशांश दिला, इथे 0 घेता येईल. 4 पंचे 20 म्हणजे 22.5 किलोमीटर एवढं आपल्याला अंतर मिळालेलं आहे. अंतर किती मिळालं, 22.5 किलोमीटर. पण आपल्याला अंतर काय सांगितलंय, मीटरमध्ये अंतर सांगितलेलं आहे. पर्याय सुद्धा आपल्याला मीटरमध्ये आहे. किती मीटर अंतर पार करेल. मग आता इथं किलोमीटरचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. मग आपण काय करतो, तर 1000 ने किलोमीटरला गुणावं लागेल. मग 1000 नेच का गुणतो विद्यार्थी मित्रांनो, तर 1000 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतं, म्हणून आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करताना किलोमीटरला 1000 ने गुणावं लागतं. मग इथे आपल्याला 22.5 गुणिले 1000 केलं तर आपल्याला मीटर मधलं अंतर मिळून जाईल. मग इथे पहिले तर हा दशांशानंतर एक अंक आहे म्हणून इथे एक शून्य कॅन्सल केला तर दशांश कॅन्सल होतो. मग इथे शिल्लक काय राहतील, आता 225 एवढे. 225 गुणिले हे 100 करायचे आणि कोणत्याही संख्येला 100 ने गुणणं म्हणजे काय करणं, तर तिच्या समोर 2 शून्य ठेवणं. म्हणजे इथे उत्तर काय मिळेल, 22,500 मीटर अंतर ती रेल्वे ताशी 90 किलोमीटरच्या वेगाने 15 मिनिटात पार करेल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हा जर प्रश्न समजला असेल, हे स्पष्टीकरण समजलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.